जगाच्या कुठच्या पण टोकावर जा, ट्रॅफिक लागणार. 100 किलोमीटर राहिलेले आहेत क्राकोला पोहोचायला. सातारा सातारा कंदीबेडा 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 कंदी. तर मित्रांनो, काहीतरी न्यूवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण चालू करतोय नवीन व्लॉग. कुठे चाललोय आपण? तर या वीकेंडला आपण एका ट्रिपवर चाललेलो आहे. रोड ट्रिप आहे, लॉंग वीकेंड आहे, त्यामुळे आपण रोड ट्रिप करणार आहे. तर रोड ट्रिपला बोललो होतो. रोड ट्रिपला कुठे चाललोय? पहिली गोष्ट तर गाडी आपण रेंट केलेली आहे, विकत घेतलेली नाहीये. गाडी रेंट करून आपण कुठे चाललो? तर आपण चाललोय क्राकोला. क्राको एक इकडची सिटी आहे जी एकदम साऊथ साईडला आहे पोलंडच्या, तिकडे आपण चाललेलो आहे. सो ती सिटी जास्त काय आपण एक्सप्लोर करणार नाही, कारण की 2च दिवसाची सुट्टी आहे. तर तिथे बघू आपल्याला काय एक्सप्लोर करता येत आहे किंवा काय 1-2 प्लेसेस बघता येत आहेत. पण तुम्हाला पण मी क्राको कसं आहे, काय सिटी आहे ती दाखवीनच. छान सनराईज पण झालेला आहे. पण फर्स्ट टाइम आम्ही गडांच्या बाहेर गाडी घेऊन चाललेलो आहे, त्यामुळे रोड कसे असतील, काय असेल, काय आयडिया नाहीये. सो लेट्स सी, बघू काय एक्सपिरियन्स येतोय ते. सो मेन हायवेला लागलेलो आहे आपण आणि गडांच्या बाहेर निघतोय. हायवे तर एकदम भारी दिसतोय, समोर तुम्ही बघू शकता. फुल क्लिअर, म्हणजे सरळ सरळच जायचंय. एक गुफअप झाला होता, आमचा टर्न चुकला होता, तर आम्हाला थोडा लॉंग कट मारून हायवेला टच करावा लागला. पण येस, आता आम्ही हायवेला लागलेलो आहे. पण माहित नाही आता पुढे अजून किती गुफअप होतील. सो आता जस्ट एक डायव्हर्जन आलंय. डायव्हर्जन इन द सेन्स रोडचं काम चालू आहे, पूर्ण हायवेची पॅच बंद आहे, म्हणून यांनी पूर्ण एक अख्खी डायव्हर्जन लेन केलेली आहे. आणि समजून येते की नवीन आहे. सो जस्ट बिकॉज हायवेचं काम चालू आहे म्हणून यांनी डायरेक्ट अख्खी एक अलग लेनच बनवून ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ज्या येल्लो पट्ट्या आहेत या अशा टेम्पररी म्हणून असतात, की या कंडिशनल आहेत. आता सध्या काम चालू आहे म्हणून या फॉलो करायच्यात आपल्याला. तर जस्ट मेकडी मध्ये आलेलो आहे. छोटासा परत गुफअप, जे मी तुम्हाला बोललो झाला होता. गुफअप नाही बोलताना प्रॉब्लेम होता, गाडीमध्ये टायर प्रेशर वॉर्निंग यायला लागली होती आणि आम्हाला कळत नाही, कारण की पूर्ण मेन्यू पोलिश मध्ये होता. तर एका माणसाने हेल्प केली, खरंच एकदम हेल्पफुल होता तो त्याच्यामुळे. आणि लगेच बाजूला आहे बघा, इकडे ही एक जीप रँगलर विगॉन जी आहे ती आहे, काय मॉडिफाय करून ठेवली आहे माणसाने. काय सांगत होतीस बदक? आपण हवा भरली पण हा, म्हणजे हवा भरली आम्ही, पण तरी पण ती वॉर्निंग जात नव्हती. तर त्या माणसाने सांगितलं तुला रिसेट करावं लागेल आणि त्याच्यानंतर पण आलं तर मग तुला बघावं लागेल. जगाच्या कुठच्या पण टोकावर जा, ट्रॅफिक लागणारच तुम्हाला. पुढे फुल जाम आहे, फुल म्हणजे फुल जाम आहे. आणि मला दिसते एकदम चांगली लांब लचक लाईन आहे. आणि हे किती वेळ आता माहित नाही, अंदाजा नाही. लवकर निघून कायच उपयोग झाला काय. आता बघू किती ट्रॅफिक आहे, किती. सातारा सातारा कंदीबेडा 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 कंदीबेडा. टोल नाका क्रॉस फ्री मध्ये. आय गेस काम चालू आहे म्हणून फ्री केलं असेल का, आय डोंट नो. मला असं वाटतंय, कारण की खूप जास्त काम चालू होतं. बऱ्याच जागेवरती डायव्हर्जन्स होते, सगळं होतं. बट द गिव्ह अस कार्ड. जिथे पहिला टोल नाका लागला, जसं आपल्या इथे असतं, आपण रिसिप्ट घेतो. टोल नाका जिथे रस्ता संपतो तिथे परत देऊन टाकतो. आणि काय मध्ये पैसे भरायचे असेल आधी, म्हणजे आधी पैसे भरतो किंवा शेवटी पैसे भरतो. तर इथे आम्हाला एक कार्ड भेटलं, तर असं वाटलं की जेव्हा शेवटी देऊ तेव्हा पैसे भरावे लागतील. पण आता त्या ताईला पैसे, म्हणजे ते कार्ड दिलं तर ती बोलली की इट्स फ्री, तुम्ही जाऊ शकता. सो ऑलमोस्ट किती आपण 100-150 किलोमीटर कापलेत बदक. येस, 150 किलोमीटरचा ट्रॅव्हल केलंय हायवेवरती. अजून तरी एकही टोल भरला नाहीये. बघू आता पुढे. आता ना एक नदी येते, तुम्ही हिला पोलंडची गंगा बोलू शकता. वित्सुला नाव आहे या नदीचं. पण ही खूप मोठी नदी आहे, ऑलमोस्ट लाईक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाते. ही एकदम कट टू कट नाही, पण बऱ्यापैकी जाते. सो तुम्ही बघू शकता तिकडे समोर ही आहे ही नदी, वित्सुला. विस्तुला.
फ्युल स्टॉपसाठी थांबलो होतो. तर भारतापेक्षा इकडे जर मी डिफरन्स सांगायचं झालं तर फ्युल स्टॉपवरती मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये की ते कोणी नसतं. पेट्रोल भरवण्यासाठी म्हणजे भरण्यासाठी तुमच्यासाठी कोणी लेबर नसतं. तुम्हाला तुमचं स्वतः पेट्रोल भरायचं असतं. तर तुम्ही तुमचं जे सिलेक्टिव्ह आहे ऑप्शन आहेत पेट्रोल डिझेल जे काय आहे तुम्ही सिलेक्ट करायचं. टँक भरायची. टँक भरून झाली की तुम्ही फक्त तुमचा जो स्टॉप असेल जिथे ज्या स्टेशनवरती तुम्ही पेट्रोल भरलं जसं इथे नंबर बघता तुम्ही इथे 6-5 आहे तिकडे काउंटरवर जाऊन सांगायचं की बाबा मी या काउंटरवरती पेट्रोल भरलं आणि मग ते लोक त्याचे पैसे तुमच्या कार्डमधनं किंवा जे काय तुमचं पेमेंट असेल ते तुमचे पैसे कट करून घेतील. बाकी दिवस एकदम मस्त आहे. थोडा क्लाउडी आहे पण छान आहे. आता क्राकोमध्ये तर फुल सनी वेदर दाखवलं. बघू आता क्राकोमध्ये कसं वेदर आहे ती पण दाखवली नाही. तुम्ही गाडी दाखवून ठेवतो जी रेंटवर भेटली आपल्याला. सो ही अशी काहीतरी गाडी आहे तुम्ही बघू शकता. फियाट कंपनीची गाडी आहे. टिपो काहीतरी नाव आहे गाडीचं. ओव्हरऑल गाडी खूप मस्त आहे. लेंथला पण छान आहे आणि बूट स्पेस एक नंबर आहे या गाडीचा. खूप जास्त बूट स्पेस आहे. सो ओव्हरऑल गाडी खूप मस्त आहे. 100 किलोमीटर राहिलेले आहेत क्राकोला पोहोचायला आणि आता असं वाटतंय की खूप स्लो आहे कधी एकदाचे पोहोचतोय. सो बघू आता. तर म्हणजे थोडंसं खराब वाटत होतं. 2 बाईकवाले गेले आणि असे पिलियन वगैरे आणि इंडियामध्ये असताना भारतात असताना बाईक राईड खूप करायचो. त्याच्यामुळे ना खूप जास्त असं मेमरीज क्लिक झाल्या आणि असं झालं की यार इथे बाईक असती तर काय मजा आली असती. आणि हे वेदर बघून खरंच विंटर वाटत नाहीये. गडांमध्ये तरी ठीक होतं बट इथे तर बिलकुल फिलिंग येत नाहीये की असं विंटर आहे किंवा टेम्परेचर ड्रॉप झालेलं आहे. 17 डिग्री सेल्सिअस आहे सध्या. म्हणजे इकडे थोडं 17 डिग्री म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आहे ना भारताच्या कम्पॅरेटिव्ह जर करायला गेलो तर. पोलंडचा पहिला टोल झालेला आपल्या रोड ट्रिपचा. 16 zloty टोल लागलेला आहे आता इकडे. वाटलं नव्हतं. मला वाटलं 2-3 टोल तरी भरावे लागतील रस्त्याची कंडिशन वगैरे बघून पण हा पहिलाच टोल भरलेला आहे आणि तोही 16 zlotyचा आहे. सो मजेत आहे आपण. आपली जर्नी मस्त चाललेली आहे. तर मित्रांनो आपण आपल्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहे. आपण क्राकोमध्ये आलेलो आहे. तर मी तुम्हाला आता जस्ट लगेच हॉटेलची जी रूम आहे ती दाखवतो. तुम्ही या साईडला बघू शकता ही लॉबी आहे आणि ही आहे आपली रूम. A few minutes later. आता अजून एक कॉमेडी झालेली आहे. आम्ही घराच्या आतमध्ये दोन्ही की ठेवून दिलेलो आणि दोघंही लॉक झालो होतो. सो डोर ओपन होत नव्हता. आता मी लगेच दुसरी की घेऊन आलो. आता तुम्हाला रूमची टूर दाखवतो. येस. सो आत आल्या आल्या या साईडला तुम्हाला वॉशरूम दिसतं आणि डोर बंद केला ही ही की ठेवायची जागा. इकडे जॅकेट लटकवायला जागा आहे. इथे मिरर आहे. इथे हा छोटासा कपाट आहे. कपाटमध्ये काहीच नाहीये. फक्त खाचे आहेत केलेले. इकडे जर तुम्ही बघू शकता इकडे याल तर हा मिनी फ्रीज आहे. रिकामा आहे कारण माहित नाही आता. टीव्ही आहे. खिडकी आहे. हा बेड आहे. थोडं मोठा आहे म्हणजे युजली एवढे मोठे रूम्स भेटत नाहीत हॉटेल्समध्ये पण हे त्यातल्या बऱ्यापैकी मोठं आहे हॉल. आणि हे आहे वॉशरूम. वॉशरूम मध्ये शॉवर इकडे टॉयलेट आणि बेसिन. सो खूप छान आहे हॉटेल. म्हणजे असं काय एकदम वाईट पण नाही बोलता येणार एकदमच छान पण नाही बोलता येणार. डिसेंट आहे. ज्या प्राइस पॉइंट मध्ये मला भेटले त्या प्राइस पॉइंटच्या हिशोबाने इकडे हे खूप छान हॉटेल आहे. जस्ट बाहेर पडलेलो आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत पण थंडीमध्ये आता जसं जसं हिवाळा जवळ येईल तशी रात्र जरा लवकर व्हायला चालेल म्हणून अंधार झालेला आहे. आता आम्ही ओल्ड टाउन चाललेलो आहे. मोस्टली आज पब्लिक हॉलिडे आहे तर गर्दी खूप कमी असेल. खूप जास्त सुटसुटीत असेल तर बघू ओल्ड टाउन मध्ये कसं काय काय बघायला भेटतं. पण उद्या नॉर्मल आहे म्हणजे जो नॉर्मल सॅटर्डे हॉलिडे असतो यांचा वीकेंड तसंच असेल तर गर्दी असू शकते. लोक असू शकतात. सो बघूया.
तुमच्याकडे जर लहान मुलं असतील आणि त्यांना असे टॉयज वगैरे आवडत असतील ना, तर हे बघा सॉफ्ट टॉयज एक नंबर आहे तिथे. स्पेशली ही जी शीप आहे ना, ही खूप मस्त आहे. मला खूप आवडली, अशी क्यूटशी आहे ही. बाकी त्या व्यतिरिक्त पण असे खूप सारे टॉयज आहे तिथे. लहान मुलं जर इथे तुमचे असतील आणि त्यांना घेऊन आलेत ना, तर भाई फुल म्हणजे वेडे होतील ते. व्हिडिओजमध्ये बोलतो की युरोपमध्ये प्रत्येक सिटीला एक ओल्ड टाउन स्क्वेअर असतो, सिटी स्क्वेअर असतो. पण गडांजमध्ये तो नाहीये, कारण गडांची एकच स्ट्रीट आहे अशी. पण जर तुम्हाला बघायचं झालं तर ह्याला बोलतात सिटी स्क्वेअर किंवा ओल्ड टाउन स्क्वेअर. तुम्ही बघू शकता पूर्ण सिटीमध्ये एक मोठा स्क्वेअर पूर्ण असा रिकामा असतो. त्यांचा एक मेन असा फाउंटन असेल, मेन पॅलेस असेल सिटी सेंटरमध्ये त्यांच्या, आणि खूप असे रेस्टॉरंट काठाला असतात. आणि जेव्हा क्रिसमस किंवा असे काही फेस्टिवल येतात ना, तेव्हा हा पूर्ण स्क्वेअर हा भरून टाकतात ते लोक, छोटे छोटे स्टॉल लागतात. तर असा हा फंडा असतो इथे. आणि ऑलमोस्ट युरोपमध्ये बऱ्याच ज्या मेन मेन सिटीज किंवा मोठ्या मोठ्या सिटीज असतात त्यांच्यामध्ये असा एक स्क्वेअर तर असतोच असतो. इकडे आम्ही जस्ट एका ओल्ड टाउनच्याच मागे रिव्हर फ्रंट आहे. रिव्हर फ्रंटच्या इथे कॅसल आहे आणि कॅसलच्याच बाजूला हे ड्रॅगनचं असं स्टॅच्यू आहे. याची विशेष गोष्ट म्हणजे याच्या तोंडातून आग निघते. आता जसं मी थोडा वेळ वाट बघतो, जेव्हा निघेल तेव्हा तुम्हाला दाखवतो. बघितलं आता, हा असा हा दर 5-5 मिनिटाला याच्या तोंडातून आग निघत राहते.